इंदिरा संत यांच्या मृदगंध या ललित लेख संग्रहातून आनंद अमृताचा. जी माणसे आपल्याला वंदनीय वाटतात, ज्यांच्याविषयी आपल्या मनात गाढ भक्तिभाव असतो, ती आपल्या घरी आली की किती आनंद होतो. त्यांचे स्वागत कसे आणि किती करावे असे होऊन जाते. अशा आनंदासाठी संत वचन आहे. साधू संत आले घरा, तोची दिवाळी दसरा. त्या सणांच्या उत्साहासारखा उल्हास आपले मन भारून टाकतो. दीपोत्सवासारखी आपल्या मनातही दिवे लागण होते. पण एक वाटते, हे दसरा दिवाळीचे आनंद क्षणिक आणि लौकिक अर्थाचे. याहूनही या भेटीचा आनंद कितीतरी पटींनी वेगळा. तो शब्दात राहू द्या, पण मौनातही न मावणारा, सखल संवेदनांच्या पलीकडचा एक नितांत सुंदर आनंद. त्या वर्णनाच्या वाटेवर मी तरी येथपर्यंत येऊन पोहोचते. हा आनंद या अवघ्या आयुष्यात मी दोनदा अनुभवून धन्य झाले आहे. आम्ही पुण्यात माडीवाले कॉलनीत राहत होतो. रविवार होता. सर्व सावकाश चालले होते. दुसऱ्या चहाची भांडी विसळत असतानाच यांची बाहेरून हाक आली, इंदू, लवकर बाहेर ये, तुला महर्षी कर्व्यांना बघायचं आहे ना. मी तशीच बाहेर धावत आले. खिडकीतून पाहिले तो भिकारदार मारुतीकडून येणाऱ्या रस्त्याने एक व्यक्ती खाली मान घालून जलद पावले टाकत येत होती. घोट्याच्या वर असे साध्या पद्धतीचे नेसलेले धोतर, अंगात काळपट कोट, डोक्याला टोपी असे ते कृश बांधणीचे धोंडो केशव कर्वे येत होते. हे धोंडो केशव कर्वे, असे आश्चर्याने म्हणत एका सेकंदात मी ओचा पदर नीट केला आणि गेटशी गेले. जराशी धावतच त्यांना आडवी गेले आणि मनोभावे नमस्कार करून म्हटले, मी बेळगावची अहोबाईंची विद्यार्थिनी. ते जरा स्मित करत चष्म्यातून बघत म्हणाले, हा, म्हणजे तू बनाबाईंच्या शाळेत शिकलीस. बरं, मॅट्रिकलाच थांबलीस की पुढे शिकलीस. मी त्यांच्या संस्थेची गृहीतगमा ही पदवी घेतली नव्हती. BA झाले होते. मी त्यांना सांगताच ते म्हणाले, हरकत नाही, शिकलीस ना, चांगलं झालं. ते पुढे होणार तोच मी म्हटले, हे आमचं घर, आपण घरी यायला पाहिजे. त्यांना पुढे काम होते, जायची घाई होती. तेवढ्यात हे पण आले आणि आमच्या दोघांच्या आग्रहाने ते घरी आले. आराम खुर्चीवर बसले. मी त्यांच्याकडे बघतच राहिले. 5 मिनिटे बोलणं झाल्यावर, म्हणजे तेच बोलल्यावर उठले. तोवर यांनी कॉफी आणली. त्यांच्या हातातील कप दूर सारत ते म्हणाले, मी काही घेत नाही, मला आग्रह नको, पण असं करा, या एका कॉफीला 4 आणे पडतात, ते माझ्या आश्रमासाठी द्या, म्हणजे मी कॉफी घेतली असं होईल. असे कोणी लोकविलक्षण बोलले की माझे मन भरून येते, घुसमटल्यासारखे वाटते. मी आणखीच गप्प राहिले. डोळे ओले होऊ लागले. हे मोठ्या आदराने म्हणाले, आपण एकच घोट घ्या, मला आज शक्य ते देतो आपल्याला. मी बशीत थोडी कॉफी घालून त्यांच्या पुढे केली. त्यांनी ती ओठापर्यंत नेली घेतली नाही.
बशी खाली ठेवून ते उठले. त्यांनी कोटाच्या खिशातून 1 रुपया काढून त्यांना दिला. आम्ही दोघांनी त्यांना नमस्कार केला आणि रस्त्यापर्यंत पोहोचवून घरात आलो. अगदी एका मोठ्या शक्तीने भारावल्यासारखे झाले. त्यांनी त्या 5 मिनिटात मला जे विचार सांगितले ते मी अजून विसरले नाही. त्यावेळी तर ते मनात विजेसारखे लखलखत होते. ते म्हणत होते, स्त्रियांची सर्वांगीण सुधारणा करण्यासाठी स्त्रीनेच पुढे आले पाहिजे. निरक्षरतेखेरीज कितीतरी भयानक खड्ड्यात ती गळाभर रुतली आहे. तिला तुझ्यासारख्यांनी बाहेर येण्याला मदत केली पाहिजे. त्यासाठी तुम्ही स्त्रिया पुढे व्हा. पुरुष आपोआप तुमच्या मागून येतील. आपण कोणतेही सुख घेताना त्या सुखाला वंचित अशा स्त्रियांची आठवण आपल्या मनात जागी हवी. तरच त्यांच्यासाठी काही करण्याची प्रेरणा आपल्यात निर्माण होईल. हे एक सुखासीन असे सामाजिक काम आहे. ही भावना न बाळगता जिथे जिथे जरूर तिथे कामाला लागले पाहिजे. हे केव्हाही विसरू नको. केवढी थोर व्यक्ती आज आपल्या घरी आली होती आणि किती मोलाचे विचारधन सहजपणे देऊन गेली होती. आज जे स्वातंत्र्य, स्वावलंबन आणि सन्मान यांचे प्रवाह स्त्री जीवनात मिसळून गेले आहेत, त्या प्रवाहांची ती गंगोत्री होती. त्यांचे कार्य मला माहीत होते. त्यांनी जी माणसे तयार केली त्यांच्यापैकी एकीच्या कर्तृत्वाची, बनूबाई अहोंची स्तुती, निंदा, नालस्ती यांच्या पलीकडे जाऊन केलेली तपस्साधना मी प्रत्यक्ष पाहिली होती. त्या उदात्त प्रेरणांचे किरण फेकणारे केंद्रस्थान आज मी प्रत्यक्ष पाहिले. यानेच किती धन्य वाटले. हा आनंद काय दसरा दिवाळीसारखा? छे छे, हा तर भक्ताची ये भेटी परब्रह्म आले गा या स्वरूपाचा. त्याचे वर्णन नाही. संगीत क्षेत्रातील आणि नाट्य क्षेत्रातील एका परब्रह्माच्या भेटीचा आनंद मी असाच बेळगावी अनुभवला. गणपतीचे दिवस होते. एका दुपारी एक साधारण ओळखीचे गृहस्थ येऊन निरोप सांगून गेले. उद्या रात्री बालगंधर्व थोडेसे गाणार आहेत, तर तुम्हाला त्यांनी बोलावले आहे. ज्या घरी गाणे होते ते ठळकवाडीतच होते. मला माहीत होते त्या दिवशी रात्री आमच्या गणेश स्तोकातील गणपतीसमोर बालगंधर्वांचे भजन होते. त्याला मी आणि मुले जाणारच होतो, पण त्यांचा असा निरोप येईल हे स्वप्नातही नव्हते. मुंबईला त्यावेळी राहणारे माझे चुलत दीर भाऊ काका नारायणरावांचे जिव्हाळ्याचे स्नेही होते आणि भाऊ काका त्यांचे गाढे भक्त होते. नारायणरावाची प्रकृती बरी नसताना ते त्यांच्या कॅडल रोडवरच्या घरी देवदर्शनासाठी जावे तसे नेहमी जात. रेडिओवर त्यांची स्वगते ध्वनिमुद्रित व्हावीत म्हणून आपल्या शक्तीप्रमाणे ते सारखे प्रयत्नशील असत. नारायणरावही त्यांच्याशी सुखदुःखाच्या गोष्टी करत. समाजाला ते दुरावले होते. भाऊंनी त्यांचे पाय घट्ट धरून ठेवले होते. मी मुंबईला गेले की त्या थोर कलावंताकडे भाऊ काकांच्या बरोबर जात असे. सकाळी त्यांच्या पायांचे मालिश संपण्याच्या सुमाराला आम्ही जात असू. ते वरच्या दालनातील भिंतीशी घातलेल्या नवारीच्या काटेवरून बसूनच आमचे या देवा या म्हणून गोडे स्वागत करत. प्रकृतीची, औषध योजनेची, हकीमाची, आठवणींची बोलणी झाली की अर्ध्या तासाने आम्ही निघत असू. मी फक्त ऐकत असे. त्यांचे ते नम्र बोलणे, त्या बोलण्याचा अतिशय लागवी आणि आर्जवी स्वर आणि त्या स्वराचा गोडवा कान अगदी तृप्त होऊन जात. निघाले की मला म्हणत, तुम्ही भाऊरावांबरोबर आलात, फार आनंद. फार आनंद झाला. मातुश्री, साधे बोलणेही किती श्रवणीय असते हे मला तेव्हा समजले.
आम्ही जिन्यावरून खाली उतरताना त्यांची हाक ऐकू येई, बा बा, किती गोड ही हाक. त्या तेवढ्या 5-7 वेळच्या भेटीवर त्यांनी लक्षात ठेवून निरोप पाठवला होता. त्याने मन गलबलून गेले. ठरल्याप्रमाणे रात्री मी आणि रवी मैफिलीला गेलो. तो एकटाच बरोबर होता, त्यामुळे मध्यंतरानंतर मी अडचण सांगून त्यांचा निरोप घेतला. त्यांच्या गाण्यावर अभिप्राय देण्याची माझी पात्रता नव्हती. मी ते ऐकून मन अमृताने भरून घेतले होते. त्यापुढे बोलणे तुच्छ होते. भाऊरावला मी तुमच्याकडे जाऊन येईन म्हटले आहे. उद्या संध्याकाळी मी येतो असे त्यांनी सांगितले. हा थोर कलावंत, गायन कलेतील जादूगार, अभिनयाचा सम्राट उद्या आमच्या घरी आपणहून येणार होता. एकनाथ जेवायला घरी येणार या कल्पनेने त्या अंत्यज मुलीला झालेला आनंद आणि आज मी अनुभवत होते. पुढच्या खोलीत चंदूने गादीची छान बैठक घातली आणि त्यांनी काही नको म्हणून बजावले तरी माझ्या कर्नाटकी वळणाने ते न मानता मी मसाल्याचे दूध आणि साजूक तुपातला शिरा करून ठेवला. ते येण्याच्या सुमाराला एक सुंदर सुवासाची उदबत्ती आतमध्ये लावून ठेवली. 7 वाजता ते टांग्याने आले. बरोबर 2 सायकली. त्यावेळी ठळकवाडीला टांगे नसत. खाजगी बसगाडीचा नेम असे. मला वाटले, अगदी खरे खरे वाटले. माझ्याजवळ मोटार हवी होती. तिच्याहून मी स्वतः त्यांना आणायला गेले असते. ते आले, आरामात गादीवर बसले आणि मोठ्या प्रसन्नतेने म्हणाले, आलो बरं मातोश्री. 8:30 पर्यंत बसून ते निघाले. मोठ्या आनंदाने त्यांनी दूध घेतले. भाऊरावांचे कौतुक केले. मुलांच्या शिक्षणाची, माझ्या नोकरीची चौकशी केली. आपल्या गाण्यावर बोलले होते आणि आता शेवटची बस चुकेल म्हणून चालत निघाले होते. त्यांना बसस्टँडपर्यंत पोहोचवले. येतो मातोश्री असे 2-2दा मोठ्याने म्हणत खिडकीतून हात हलवत त्यांनी निरोप घेतला. मी घरी परतले तेव्हा 2 हुंदके मनात दाटले होते. एक त्या दैवताच्या भेटीच्या आनंदाचा आणि दुसरा माझ्यासाठी त्यांना टांग्यातून यावे लागले, चालत बसपर्यंत आणि पुढे बसने जावे लागले या दुःखाचा. गायनाचा विषय त्यांनी मला किती आपल्यापणाने अगदी सोप्या भाषेत 2 उदाहरणे देऊन सांगितला होता. ते म्हणाले होते, नुसतं शास्त्राच्या अंगानं जातं ते गाणं नव्हे. दोऱ्यात फुलं ओवावीत तसे स्वराला शब्द, अर्थ, रस यांची सोबत लागते. हा स्वर म्हणजे सहज भावाने गळ्यातून येताना एक उपजत लय घेऊन येतो. ही लय हा गाण्याचा, त्या स्वरावलीचा प्राण असतो. लय आणि ताल यांचे नाते प्रियकर प्रेयसीचे, पार्वती परमेश्वराचे. ताल हा नेहमीच लयीचा अनुनय करणारा आणि राग म्हणजे त्यात या अनुनयाच्या परिचयापासून मिलनापर्यंतच्या विलासाचा आविष्कार असतो. माझी या विषयावर अतिशय भक्ती आहे. लय हे माझे दैवत आहे. मातुश्री काय सांगू, बोलण्यात देखील ही लय हवी, ताल हवा. हे त्यांचे बोलणे मी मनावर सुवर्णाक्षरांनी कोरले होते. कित्येक वर्षांनी ते पुसट होऊन आता शिलालेखासारखे माझ्या शब्दांत लावले. मी संगीतशास्त्रात किती अडाणी हे माहीत असूनही त्यांनी मला हे आशीर्वादाच्या भावाने सांगितले. हा मला एक अप्रूप असा सोहळा वाटला. सांगतानाचा तो त्यांचा प्रसन्न चेहरा, त्यांच्या बोलण्यातली अर्जवी लय, त्यांच्या मुग्ध करणाऱ्या लकबी, त्यांचे वात्सल्य यांनी मी भारावून गेले. कित्येक वर्षापूर्वी त्या थोर समाजसेवकाच्या विचारांनी मन प्रकाशाने उजळून गेले.
कॉफीच्या साध्या कपातही संस्थेचे प्रतिबिंब बघणाऱ्या त्या त्यागी व्रतस्थ योग्याच्या दर्शनाने मन दिपून गेले होते, तर या थोर कलावंताच्या या लयीच्या ब्रह्मदेवाच्या दर्शनाने आणि विचारांनी मन चांदण्यात न्हाऊन निघाले होते. शांताच्या घरी सर्व रस माहेरी आल्याच्या आनंदाचा जो अमृतानुभव ज्ञानेश्वरांनी घेतला, त्या आनंदाच्या कणाहून कणाने माझ्या अडाणी मनाने हा आनंद अनुभवला होता. आनंद अमृताचा हा इंदिरा संत यांचा लेख येथे समाप्त.